हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आता जो आपण मोर्चा काढलेला आहे, तुम्हाला का नको उपवर्गीकरण? आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो मुळात हे संविधान विरोधात आहे. घटनेचं कलम 341 अनुसूचित जातीच्या जात समूहांना आरक्षण दिलेलं आहे. हे कुठल्याही एका विशिष्ट जातीला आरक्षण दिलं जात नाही. तर ते आरक्षण देण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जात समूहांना, विशिष्ट जात समूहांना एकत्र करून त्याद्वारे त्यांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं जातं. आता एक विशिष्ट जातीला एक वेगळं आरक्षण देणं हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. घटनेच्या विरोधामध्ये असताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं मधल्या काळामध्ये एक निर्णय दिला की या आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकारला आहे असा एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. परंतु तो देत असताना त्याच्यामध्ये त्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की हे कधी करता येईल राज्य सरकारला, तर या अनुसूचित जातीच्या ज्या अनुसूचित जातीचं तुम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे त्या जातीचं इम्पेरिकल डाटा तुम्हाला जमा करावा लागेल. त्यांचं शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक जे मागासलेपण आहे ते प्रत्येक जातीचं तपासलं गेलं पाहिजे आणि त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून तो जर त्या पद्धतीनं योग्य असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला आरक्षण करता येईल. अशा पद्धतीचं उपवर्गीकरणाला मान्यता सुप्रीम कोर्टाने दिली आहे, जे राज्य सरकारला अधिकार करतं. परंतु महाराष्ट्र सरकारने या इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी ज्या बदल समितीचा नियुक्ती केली त्या बदल समितीचा अहवाल जाहीर न करताच त्याच्यावरच्या हरकती मागवल्या. जो अहवाल पाहिलाच नाही त्याच्या हरकती कशा देणार आहे. आणि मग याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारला लोकांना गुंडाळून हे आरक्षण लागू करायचं आहे असं दिसतंय. कुठे एका विशिष्ट जातीला खुश करण्यासाठी किंवा त्यांच्या मतांमध्ये त्यांना मतपेढी तयार करण्यासाठी या सगळ्या जात समूहांमधनं एका जातीला वेगळं करणं हा एक खूप मोठा षडयंत्राचा भाग आहे. तुम्ही आता म्हणालात की हे संविधान विरोधी आहे, असंविधानिक आहे, मग सरकारच असं करतंय तर मग हे इतर लोकांना कळत नाही का? नाही, आता हे जे सरकार आहे हे सरकारच मुळात अशा मानसिकतेचं आहे की त्यांना बहुजन समाजामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐक्य त्यांना टिकून द्यायचं नाही. हे मतांमध्ये फोडाफोड करण्यासाठी म्हणून किंवा मतांचं विभाजन करण्यासाठी कुठल्याही बाजूला जाणारे सरकार म्हणण्यापेक्षा जे सरकारचा पक्ष आहे त्या पक्षाचं हे धोरणच आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणानुसार हे सरकार काम करतं. यांना बहुजन समाजातल्या जात समूहांमध्ये पाडून सत्तेवर येण्याचं त्यांचं जे गणित आहे ते गणित त्यांना प्रस्थापित करायचं आहे. म्हणून ते घटनाविरोधी असल्या कसे असते त्यांना ते कुठल्याही परिस्थितीमध्ये लागू करायचं आहे असा त्यांचा तो गावाचा होईल. आणि आम्ही त्याच्यामुळे विरोध करतो. आम्हाला या जात समूहांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विभाजन नको. नाही, पण सर आपण बघतोय की ह्या अबकडं उपवर्गीकरणाच्या निमित्ताने दोन जातीमध्ये प्रचंड तेढ निर्माण झालेली आहे आणि आता ती इतक्या टोकापर्यंत गेलेली आहे की छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना, काही संघटनांच्या नेत्यांना पकडून मारल्या जातात इथपर्यंत मजल गेलेली आहे. ह्या घटनांकडे कसं बघता तुम्ही? मुंबई म्हणा, उल्हासनगर, ठाणे इथं नाही, हे जे आहे हे सरकारला अपेक्षित अशा पद्धतीने सरकारला हेच करायचं आहे. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही कुठल्याही जातीचा द्वेष करत नाही. द्वेष करणं आमच्या स्वभावात नाही किंवा आमच्या संस्कृतीमध्ये नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत गौतम बुद्धांचा धर्म दिला आणि या धर्माच्या तत्वानुसार आम्ही आमची वाटचाल करतो. कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जमातीचा आम्ही द्वेष करत नाही, करणार नाही, करण्याचा आमचा विचार नाही. परंतु ज्या जात समूहांना त्यांच्या तथाकथित महापुरुषांच्या नावात एकत्रित करून त्यांना त्यांच्या हिंदुत्वाबद्दलचं एक आकर्षण त्याच्यामध्ये निर्माण करतं आणि तुम्हाला आम्ही हे काहीतरी वेगळंच घेतो आणि सांगून त्या अभिशापून त्यांच्याकडनं काहीतरी करून घेतो हा त्यांचा ह्या राज्यकर्त्यांचा हा मोठा डाव आहे. तुम्ही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जेव्हा पाहिलं असेल, तुम्ही धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षण जेव्हा पाहिलं असेल, त्यांचा दोन जातींमध्ये किंवा दोन समूहांमध्ये भांडण लावण्यामध्ये हे सरकार आज विशेषतः देवेंद्र फडणवीस हे याच्यामध्ये माहीर आहेत. त्यांचा हा उद्योग आहे. आम्ही कुठल्याही जातीचा द्वेष करत नाही आणि अशा पद्धतीनं कुठल्याही जातीच्या नावानं कुणी कुणावर हल्ला होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. शेवटचा प्रश्न सर, तुम्ही आता म्हणालात की हिंदुत्वाकडे त्यांना आकर्षित केलं जातं, तर हे मातंग समाज जो आहे तुमच्यासोबत कालपर्यंत होता, मग कालपर्यंत असलेला शिवी जरी द्यायची असली तर दोघांना एकत्रित शिवी दिली जात होती. दोघेही गाव कुसाब आहे
कालपर्यंत सोबत असलेला हा समाज आज एकमेकांवरती उठलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की ते हिंदुत्वाकडे त्यांना आकर्षित केलं जाते, मग तुम्ही कमी पडलात असं वाटत नाही का? आम्ही कमी पडण्याचं काही कारण नाही. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो संदेश आहे, शिका, संघर्ष करा, आणि त्याचबरोबर 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो या इथल्या आदिवासी दलित समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धर्मांतर केलं, सामूहिक धर्मांतर केलं. महाराजांनी बाबासाहेबांचं ऐकलं आणि ते धर्मांतर स्वीकारलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं देव टाकून द्या, आणि देव टाकून दिले. शिक्षणाची काय झाला, आम्ही शिक्षणाची काय धरली, तुम्ही खेडेगाव सोडा आणि शहराकडे जाणार, भले तिथं हालामध्ये जागा, परंतु पोरांना शिकवा, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही ते ऐकलं. हे सगळ्यांसाठी सांगितलं होतं. बाबासाहेबांनी हे पण सांगितलं होतं, सगळ्यांसाठी सांगितलं होतं. पण हा संदेश ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी तो घेतला नाही बाकीच्या लोकांनी. त्यांचा या बौद्ध समाजाचा किंवा पूर्वाश्रमीच्या महाराज समाजाचा काय दोष, त्याच्यामध्ये तो त्यांचा दोष नाही. त्यांना त्यांची आज जो आहे ना सर, आज हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना तिकडे आकर्षित केलं जातं, परंतु हिंदुत्वामुळे त्यांना काही मिळणार नाही. परंतु या बौद्ध धर्माचं त्यांनी जर अनुकरण केलं असतं, बौद्ध धर्म जर स्वीकारला असतं, तर त्यांना खूप सारं त्यांची प्रगती झाली असती. मग बौद्ध समाज किंवा बौद्ध बांधव किंवा बौद्ध भिक्खू किंवा उपासक हे त्यांना धम्म समजून सांगण्यामध्ये कमी पडले नाहीत असं वाटत नाही का तुम्हाला? मुळात काय झाले, बाबासाहेबांचा विचार ज्यांना ज्यांना पटला, मग मातृ समाज असतो किंवा इतर कुठल्याही समाज असतो, बौद्ध समाज, महार समाज असतो, त्या सगळ्यांनी बौद्ध धर्माची वाट धरली. ज्यांना ती वाट धरायचीच नव्हती ते इकडे आलेच नाही. त्याच्यामुळे हा जो समतेचा विचार आहे, सम्यक विचार जो तथागतांचा आहे, एक तथागतांचा विचार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तो प्रगल्भ विचार आहे, तो सगळ्यांना बंधुभावाने नेणारा विचार, बंधुभावाने नेणारा विचार आहे. तो विचार ज्यांना पटणार नाही त्यांना पटत, त्यांनी जर त्याच पद्धतीने राहिले असतील तर त्यांना पटणार नाही. आम्ही त्यांना तोच देत नाही. त्यांच्याही समाजामध्ये असे नेते निर्माण होणं गरजेचं होतं. आपल्या देशामध्ये एक संस्कृती आहे की ज्या समाजाचा नेता तयार होतो तो नेता लोकांना सांगतो त्याचं ते ऐकतो. जातीनिहाय नेते निर्माण होणं ही आज आपल्या देशाच्या ज्या 19 संस्कृतीचा भाग झाला आहे, त्यांच्या समाजामध्ये तसे नेते झाले नाहीत. त्याला तर आम्ही काय दोष देणार, आम्हाला दोष देऊन काय उपयोग आहे? तर त्यांनी दोष त्यांना स्वतःमध्ये शोधलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठे कमी करतो. आपण एकदा ह्या सगळ्यांना बाहेर ह्या सगळ्या कर्मकांडामध्ये जर बाहेर पडू आणि शिक्षणाची काळ धरली तर त्यांची प्रगती होऊ शकते. अनेक मातंग समाजामध्ये अनेक नेते आहेत म्हणजे शिकले, सवरले, मोठे मोठे अधिकारी झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले, परंतु त्यांनी त्या जातीकडे जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं नाही. हा आमचा गोष्ट